आपलं पेरणी यंत्र जुनं झाल्यावर जसं नवं असताना जे खत उचलतं ते जुनं झाल्यावर खत का उचलत नाही. तर आजचा विषय खताविषयी आहे. तर मागल्या 2 दिवसापासून मला प्रॉब्लेम यायला लागला की अर्ध्या एकराला म्हणावं असं मटेरियल आपली पेटी व्हील्स उचलत नव्हतं. तर त्यासाठी आपण काय उपाययोजना केली, काय केलं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. नमस्कार. स्वामी समर्थ उद्योग समूहाचा सर्वा सतीश वाडकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची पेरणी आपली शेळगाव गावात आहे. या एकराचा प्लॉट आहे. सकाळी 7लाच काम चालू झालेलं आहे. ट्रॅक्टर आपलं बघू शकता चालत्या तासाला पण थांबवलेलं आहे. तर मकाची पेरणी 4 काकरीला चालू आहे आता सध्याला. तर आपण सेटिंग मकाची कशी लावली ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. बघू शकता हे वाप आपलं असं सुटलेलं आहे. काळवटीचं रान आहे. थोडं वलसर रान असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम वरिंबेला येतोय. ट्रॅक्टर थोडा लोडवर चालतोय त्यामुळे बियाणं कुठं असं उघडं राहायला बघतंय. हे बघू शकता बियाणं, बघा इथं बियाणं हे असं उघडं राहायला बघतंय. कुठं राहतंय पहिलं मकच रान असल्यामुळं. तर कंपनीच्या ह्याच्यानुसार नियमानुसार पेरणी यंत्र घेऊन 1 वर्ष झालं की व्हील्स चेंज करायच्या असते त्या. तर त्या व्हील्स आपण काल चेंज केलेल्या आहेत. त्या आपण ह्या शोरूमला जाऊन, तर ह्या व्हील्स बघू शकता 2 नंबरची व्हील्स आपण आणलेली आहे. तर ही जुनी व्हील्स आहे बघा, ही जुनी. आणि ह्या नव्या व्हील्स मी 5 आणलेल्या आहेत ह्या. तर ह्याच्यात खाद्य किती बसतंय मटेरियल आणि ह्याच्यात नवीत किती बसतंय. तर अर्ध्या एकराला 1 पिशवीच्या बी ज्यादा मटेरियल आता सुटायला लागलेलं आहे. तर ही बघू शकता ह्या ज्या कडा आहेत, ह्या जुनी व्हील्स आहे माझी. ह्या ज्या कडा आहेत ना सगळ्या बोतलेल्या आहेत. ह्या कडा बोतल्यामुळं आपल्याला म्हणावं असं ह्याच्यात हे खाद्य बसत नाही. तर त्यासाठी ही व्हील्स आपण चेंज करायची. नव्या व्हील्स तुम्हाला दाखवतो का अशा आहेत. त्या खची भरपूर मोठ्या आणि 10 दाते आहेत ह्या 2 नंबरची व्हील्स. ही जुनी व्हील्स आणि ही नवी व्हील्समध्ये लय फरक आहे. त्यामुळं माझं ते खाद्य उचलत नव्हतं, सगळी त्याची तोंड बोतल्यामुळं. तर तुमचं बी जर खाद्य व्हील्स उचलत नसेल तर डायरेक्ट ह्या सगळ्या जुन्या काढून नवीन व्हील्स टाका. पहिल्या गतीच त्या मटेरियल उचलतील. कारण मला मी कालच आणल्या होत्या, का आज सुरुवातीला त्या टाकलेल्या आहेत. तर एकदम अप्रतिम असा रिझल्ट आहे. पहिल्या गती जसं यंत्रात मटेरियल उचलत होते व्हील्स, तसेच आता व्हील्स उचलायला लागलेले आहेत. तर अवश्य तुमचं जरी पेरणी यंत्र खत उचलत नसेल तर ह्या व्हील्स चेंज करून घ्या. एकदम 1 नंबर रिझल्ट आहे. कारण कंपनीचा नियम काय सांगतो, नियमापेक्षा आपलं यंत्र किती चाललंय ह्याच्यावर महत्त्वाचं आहे. की 1 वर्षात ह्या सर्व व्हील्स बदललेल्या पाहिजे त्या. तर आपण काय करतो, त्या व्हील्स अजिबात त्या व्हील्सकडे लक्ष देत नाही. पेरणी झाली की यंत्र बाहेर लावणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, डायरेक्ट पेरणी आली की जायचं. परत काय अडचणी तसं मग शेतकरी म्हणतो की बाबा पाहिजे असं मटेरियल उडालेलं नाही, काय नाही. तर ह्या अशा छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावर ध्यान द्या. धन्यवाद.